नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओचा नवीन टॉपिक असा आहे मित्रांनो की शेतीपासून जे लेंडी खत मिळतं आपल्याला ते शेतीसाठी किती उपयुक्त आहे, किती फायद्याचा आहे त्याचा हा व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो। व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती भेटणार आहे। लेंडी खतापासून आपल्या शेतीसाठी किती फायदे आहेत, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, हे लेंडी खत म्हणजे हे शेतीसाठी एक अमृत आहे। शेतीचं लेंडी खत म्हणजे कारण की हे बघा, हे लेंडी खत म्हणजे तुमचे दोन प्रकारचे फायद्याचं आहे। एक तर शेतीसाठी फायद्याचं आहे आणि तुमच्यासाठी पण फायद्याचं आहे। कारण की लेंडी पासून जे आपल्याला फायदे आहेत शेतीला ते खूप चांगल्या पद्धतीचे आहे। कारण की याच्यामध्ये ह्या लेंडी खतामुळे माल खूप चांगल्या पद्धतीने येतो आणि तुमच्या रासायनिक खतापेक्षा ह्या लेंडी खतापासून तुम्हाला उत्पन्न पण चांगल्या पद्धतीने होतं। आणि जे रासायनिक खताला तुम्हाला खर्च लागणार आहे जो आज 1500-1700 रुपयाला बॅग आहे रासायनिक खताची, ती तुम्हाला तुमचा खर्च कमी करू शकते। त्या शेळीचं लेंडी खतापासून तुमचा तो पण खर्च कमी होऊ शकतो। त्याच्यानंतर त्या रासायनिक खतापासून ज्या बिमाऱ्या होतात त्या हे जर तुम्ही लेंडी खत वापरलं तर तुम्हाला त्या बिमाऱ्या होणाऱ्या त्या कमी होऊ शकतात। लेंडी खत वापरल्यामुळे तुमच्या कुटुंबाला जे तुम्ही काही शेतात धान्य पिकवणार आहे, ज्वारी, गहू, हरभरा, तर या जे आपण घरी खातोय तर त्याच्यामध्ये केमिकल न होता हे आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीनं धान्य खायला भेटतं वर्षभर। कारण की या रासायनिक खतामुळे खूप काही बिमाऱ्या वाढत आहेत। खत औषधामुळे कॅन्सर अशा बऱ्याच प्रकारच्या बिमाऱ्या त्याच्यापासून बरेच काही आपले बांधव भगिनी खूप काही जागा आहेत, म्हणजे त्यांना बिमारीचे कारण बनत आहे ते। त्याच्यामुळं हे लेंडी खत खूप उपयुक्त आहे मित्रांनो। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे शेळी 1-2 शेळ्या, पहिल्यानं काय होतं, पहिले लोक शेळ्या ढोरं जास्त पाळत होते, आता कोणाकडे शेळ्या नाही, ढोरं नाही, आणि त्याच्यामुळं जास्त बिमारीचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो। एका आता हे बघा, माझ्या 1 एकर शेती आहे। 4 वर्षापासून मी लेंडी खत वापरतोय शेतीला। एकदम ह्या शेतीमध्ये मला पहिल्यांदा प्रत्येकी 4 ते 5 क्विंटल व्हायचं कापूस। ह्या 2-3 वर्षामध्ये मला ह्या शेतामध्ये गेल्या वर्षी 12 क्विंटल कापूस झाला, ह्या वर्षी पण 10-11 क्विंटल कापूस झाला। अशा पद्धतीनं मला माल वाढत चाललेला आहे। ह्या लेंडी खतापासून खूप काही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतो आहे। रासायनिक खतापेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं हे लेंडी खत आहे मित्रांनो। त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना 1-2 शेळ्या आणि काही का होईना गाय, बैल, म्हैस, जोपर्यंत आपण आपल्या ह्या खताचा उपयोग करत नाही शेतीमध्ये तोपर्यंत आपल्या शेतीचा पण कस सुधारत शकत नाही आणि आपला पण नाही। आपण पण चांगल्या पद्धतीनं जर लेंडी खत, शेणखत जर वापर केला शेतीमध्ये तर आपलं जे येणारी पिढी आहे किंवा आपण आहे, आपले मुलं बाळ, आपलं कुटुंब हे चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतं, निरोगी जीवन जगू शकतं ह्या लेंडी खतापासून, शेणखतापासून। कारण जे रासायनिक खतापासून तुम्हाला तुमची जमीन नापीक होत चालली आणि जो आपण जे माल खातोय ज्वारी, गहू, त्याच्यापासून जे इफेक्ट होतं आपल्याला रासायनिक खत वापरल्यामुळे
ते पण तुमचं ह्या लेंडी खतामुळे शेणखतामुळे कमी होईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो, तुम्ही जसं आपल्याला शेणखताकडे लेंडी खताकडे वळता येईल त्या पद्धतीनं आपल्याला जुन्या जे आपले आई वडील जे आजोबा पंजोबा जे वागत होते त्यांच्याकडे रासायनिक खत वापरत नव्हते, त्यावेळेस हेच लेंडी खत शेणखत वापरत होते. त्या पद्धतीनंच आपल्याला शेती करावं लागणार मित्रांनो. त्याच्याशिवाय आपली माती आणि आपण जे कुटुंब आहेत हे सुधरू शकत नाही. कुटुंबाला आणि आपल्या मातीला, काळ्या आईला जर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला परत त्या लेंडी खताकडे आणि शेणखताकडे येऊन तुम्हाला शेती ही ऑर्गॅनिक करावं लागणार मित्रांनो. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. दिवसेंदिवस आपल्या घरातील असून प्रत्येक कुटुंबात एक ना एक व्यक्ती बिमार आहे. त्याला ॲसिडिटी आहे, त्याला शुगर आहे, त्याला BP आहे, त्या परत कॅन्सरचं पण प्रमाण वाढायला लागलं आहे, अटॅकचं पण प्रमाण वाढायला लागलं आहे. हे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे रासायनिक खत, औषधी जे वापरतात केमिकल, त्याच्यापासून हे बिमाऱ्या वाढत आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, जेणेकरून आपलं कुटुंब वाचायचं असलं, आपली शेती वाचायची असली तर आपल्याला ह्या खताकडे येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण की जोपर्यंत तुम्ही हे असं विचार करून जोपर्यंत तुम्ही आपल्या कुटुंबाचा, आपल्या शेतीचा विचार करत नाही तोपर्यंत आपण सुधरू शकत नाही. आणि त्याच्यात आपला खर्च पण या शेतीचा जो लागणार आहे तो पण कमी होऊ शकतो मित्रांनो. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभवून घ्यायचं की आपल्याला जो खर्च लागणार आहे तो कमी होणार. तुम्हाला ज्या ठिकाणी, ज्या शेतात तुम्हाला 4 बॅगा लागतात त्या शेतामध्ये तुम्हाला फक्त एका बॅगवर तुमचं ॲडजस्ट होऊ शकतं मित्रांनो रासायनिक खताचं. हे बघा, हे माझं हे आहे लेंडी खताचं उकंड आहे. तर ह्या उकंडा मला 1 एकरमध्ये भरपूर काही खूप चांगल्या पद्धतीनं खताचं नियोजन होतं आहे. प्रत्येक वर्षी मला दरवर्षी 1 ट्रॉली म्हणजे माझ्या शेतीसाठी हे अमृत आहे. लेंडी खत म्हणजे लेंडी खत असो, तुमचं शेणखत असो, हे शेतीसाठी अमृत आहे मित्रांनो. पण जर रासायनिक खत वापरत असाल तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तर ते तुमच्या शेतीला घातक आहे, तुम्हाला घातक आहे, तुमच्या कुटुंबाला घातक आहे. त्याच्यामुळं त्याच्याकडला आपल्याला कल जो आहे ते वळून आपल्याकडे ह्या रासायनिक खत सोडून आपल्याला लेंडी खताकडे आणि शेणखताकडे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना लक्ष देऊन जास्तीत जास्त शेळी, मेंढी जे असेल, बैल, गाय, म्हैस अशा पद्धतीनं जे पहिले लोक करत होते आपले आजोबा पंजोबा, त्या पद्धतीनं आपल्याला शेतीचं नियोजन करून चालावं लागणार. त्यावेळेसच आपण निरोगी आणि आपली शेती पण निरोगी होईल मित्रांनो. अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ होता. आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ आवडले की नाही, त्याच्यामध्ये काही चुकी असली तर ते पण कमेंटमध्ये सांगा. माहितीमध्ये काही जर हे झालं असलं तर ते पण सांगा. आणि तुमच्याकडे तुम्ही अशा पद्धतीनं शेती करताय का कशा पद्धतीनं ते पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो. जय जवान जय किसान.